एक मोठी बातमी आपल्या समोर येते। अंधारे विचारे दानवे चव्हाण शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी 6 नावांची चर्चा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे। भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल। तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे। विधान परिसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1, महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जाणार की दुसरा उमेदवार देणार, ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडीचे लक्ष आहे। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास फारसे इच्छुक नसले तरी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे विधान परिषदेवर परत यावेत यासाठी आग्रही असल्याचं सूत्रांची माहिती आहे। विधान परिषद उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील तर महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न करता इतर 2 पक्षांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिला जाईल अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष त्यासोबतच काँग्रेस पक्षाकडून मांडण्यात आली आहे। मात्र यामध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसतील तर मग ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यसभेप्रमाणे अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।